उघड तुम्ही भूमिका जाहीर सुद्धा केली. हो मग जहां नाही रहना वहां. बरं मग काय करू. तुम्हाला पक्षाकडनं कुणी वरिष्ठ नेत्यांकडनं कुणी संपर्क साधलाय का? जवळपास 2-2.5-3 महिने होत आले सरकार स्थापन होऊन. नाही असं आहे की मला शिर्डीला जाण्यासाठी जे आहे प्रफुल्लभाई पटेलने सांगितलं की तुम्ही या तटकरे साहेब आम्ही गेलो होतो. 1-4 दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतोय दिलगिरी आहे म्हणून पण बसून बोलूया वगैरे. म्हटलं ठीक आहे ना तुम्ही जा. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण त्या दिवशी 4 तारखेला तुम्ही सागरवर गेला, देवगिरीच्या समोरून तुम्ही गेला. अलीकडे मिटिंग चालू होती सगळ्या आमदारांची, पण तुम्ही देवगिरी माझं काम होतं सगळं तिकडे मुख्यमंत्र्याकडे तिकडे गेलो. नाराजी दूर हे झाली. काम जे आहे सगळं मुख्यमंत्र्याचं आहे. हे दुसऱ्याचं उपमुख्यमंत्री सुद्धा याच्यावर काय करणार विचार. मग तुम्ही आता एवढं सांगितलं. आणि नाराजीचं म्हटलं तर कोणतं नाराजी कमी झाली का, कोणतं नाराजी वाढले का. आता मी त्याच्यावर सांगितलं त्याचा बॅरोमीटर जो आहे थर्मोमीटर तो तर लावून पाहायला पाहिजे. नाराजी आता किती कमी झाले का जास्त झाले मग सांगतो एवढे पर्सेंटेज कमी झाले एवढे पर्सेंटेज वाढलेले काय सांगू तुम्हाला. दादांकडनं आता प्रयत्न केले जात आहे का तुमची नाराजी दूर करण्यासाठी? अजित पवार यांच्याकडनं आता प्रयत्न सुरू झाले आहेत का तुमची नाराजी दूर करण्यासाठी किंवा मग तुमच्याशी ते थेट बोलतायत का? हे बघ आता हा प्रश्न मला काही विचारू नका. मी शिवभोजन असेल मतदारसंघ असेल ओबीसी असेल व अन्याय झाला मोकळेपणाने हे सगळे प्रश्न मांडतोय बोलतोय का. हे काम करायचंच असतं ना. आमदाराने असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याने म्हणा किंवा नेत्याने म्हणा ते करतोय ना. त्याच्यात काय कमतरता आहे का? काय कमतरता असेल तर सांगा मला. सक्रिय राजकारणाची तुम्हाला जवळपास 40-50 वर्ष होणार. आता काय करू 57 वर्ष मग काय करू. सर एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याची कुचंबना जर एवढी होत असेल